या सगळ्या भेटीकडे राजकीय विश्लेषक संदीप प्रधान हे कसं बघतायत, त्यांनी काय विश्लेषण केलंय बघूया. मला असं वाटतं की राज ठाकरे आज जे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना भेटलेले आहेत त्याचं दोन तीन कारणं असू शकतात. आणि त्यातलं एक पहिलं महत्त्वाचं कारण जे असं वाटतं की जयदेव ठाकरे यांनी न्यायालयात बाळासाहेब यांच्या मृत्यूपत्रासंदर्भामध्ये एक दावा दाखल केलेला आहे. त्याची सुनावणी सुरू आणि त्या सुनावणीमध्ये त्यांनी काही दावे केले आहेत, काही आरोप केलेले आहेत आणि ते त्यांनी आरोप करायला सुरुवात केल्यानंतर लागलीच ती सुनावणी इन कॅमेरा झालेली आहे. आता सुनावणी जरी इन कॅमेरा झाली असली तरी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आज ना उद्या या सर्व प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांना सुद्धा न्यायालयात हजर राहावं लागणार आणि कधी ना कधीतरी जेव्हा ह्याचा निकाल लागेल तेव्हा या संदर्भातली सर्व माहिती ही बाहेर येणार आहे. त्यामुळे समजा हे प्रकरण जे आहे तर ते कुठंतरी शमवण्याचा प्रयत्न करायचा असेल तर कुणीतरी याच्यामध्ये मध्यस्थी करायला लागेल. कारण उद्धव आणि जयदेव यांच्यामध्ये फारसा संवाद नाही अशा पद्धतीची चर्चा आपल्या कानावर येते. त्यामुळे राज ठाकरे हे कदाचित जाऊन जयदेव ठाकरे यांचं मन वळवू शकतात आणि याच्यातून काही तडजोड घडवून आणू शकतात. त्यामुळे ही कदाचित आजची भेट असेल, हे एक पहिलं कारण आहे. दुसरं जे कारण मला जे वाटतं ते असं आहे की गेले काही दिवसामध्ये भाजप हा सातत्याने शिवसेनेच्या विरोधामध्ये अशा अनेक गोष्टी करतो आहे की ज्याच्यामुळे शिवसेना अत्यंत त्रासिक झालेली आहे. येत्या महापालिका निवडणुकांमध्ये काही जर समीकरणं जुळवता येणार असतील आणि मराठी मतांचं विभाजन टाळता येणार असेल तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा मला असं वाटतं की ह्या दोघांमध्ये चर्चा होईल. समजा आजची भेट राजकीय नसेल तर हा कौटुंबिक कलह शमवण्यामध्ये राज ठाकरे यांनी जर महत्त्वाची भूमिका बजावली तर मला असं वाटतं की त्याचे निश्चितच परिणाम हे राजकीय सौहार्दात होईल.